महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्या भागावर अनेक कामं केलेत असे देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ह्या ठिकाणी शिवसेनेचे नेते रामदासजी कदम साहेब, दादा भुसे साहेब, या केसरकर साहेब, या ठिकाणी सर्व पिचड साहेब आहेत, या ठिकाणी काळे साहेब आहेत, लामटे साहेब आहेत, सर्व पक्षाचे महायुतीचे जिल्हाध्यक्ष, मंचावर बसलेले महायुतीचे नेतेगण आणि आपण सर्व 11 वाजल्यापासून या ठिकाणी आपण सर्व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला काय 2014 आणि 2019 ह्या दोन्ही निवडणुकीला आपण महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण महायुतीचा उमेदवार म्हणून खासदाराला निवडून दिलाय। आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना मला असं वाटतं ह्या ठिकाणी मोदी साहेब ज्यावेळेस आमचे कॅप्टन झाले आणि महायुतीचे सरकार आलं त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले आणि खरं देशाची प्रगती त्या दिवसापासून झाली। एक मला सांगायचं, आम्ही आमदार असताना एखाद्या घरामध्ये पेशंट असेल, त्या आजारी पडला, त्या कुटुंब प्रमुखाला अनेक अडचणी होत्या, परंतु मोदी साहेब ह्या सरकारमध्ये आल्यानंतर 5 लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज ज्या कुटुंब प्रमुख आहे, जो कुटुंबाचा चालक करतो त्याला चिंतामुक्त इलाज हा मोदी साहेबांनी दिलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, गरीब होते, ज्याला अन्नधान्य मिळत नव्हते, उपाशी राहत होते, अशा 80 कोटी जनतेला मोदी साहेबांनी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी 5 किलो धान्य हे मोदी साहेबांनी दिलं आणि 25 किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला अनेक वर्ष या ठिकाणी 2019 पर्यंत आला। आपल्याला ठाऊक आहे या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये महिला आहेत, आपण सर्व आलेले आहेत, ज्यावेळेस घरामध्ये पाणी नसेल ते महिला चिंतेत असते आणि कुठून पाणी आणायचं ही चिंता आहे। मोदी साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 4,500 कोटीची जलजीवन मिशनची योजना चालू केली आणि हे करत असताना मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। देशामध्ये कुठेही योजना नाही, महाराष्ट्रामध्ये 1 रुपयामध्ये इन्शुरन्स करून शेतकऱ्याला खरा न्याय दिला असेल तर महायुतीचे नेते म्हणून आपण एकनाथ शिंदे साहेब, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे। जे पैसे कधी मिळाले नाही ते आपल्या युतीच्या नेत्यांनी दिले आणि म्हणून हे काम करत असताना 2-3 गोष्टीचा उल्लेख करेन। ह्या भागामध्ये मी 2014ला खासदार म्हणून निवडून आलो। 54 वर्ष रखडलेल्या कामाला गती जर दिली असेल, मला आठवत आहे मी ज्यावेळेस 2014ला खासदार झालो त्यावेळेस मी आझाद मैदानाला उपोषण केलं आणि मला अभिमान आहे, मी ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते। आम्ही आझाद मैदानावर बसलो आणि 2 गोष्ट उल्लेख करावा लागेल। मी शिर्डी देवस्थानचे कामगार होते आणि निलोंडेच्या संदर्भात शेतकऱ्यांचं उपोषण होतं। मला 2 दिवस, मी महाराष्ट्राचा एकमेव खासदार आमदार असेल, मैदानामध्ये मला 2 दिवस मच्छर चावले, पण मच्छर चावले तरी माझ्या भागाच्या शेतकऱ्याला न्याय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी मला वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश महाजन साहेब, सुधीर मुनगंटीवार साहेब आणि मला असं वाटतंय त्यावेळेचे मंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदासभाई कदम असतील, त्यावेळेस मुख्यमंत्र्याकडे ती मीटिंग झाली, त्यावेळेस निर्णय झाला, त्या प्रशासकीय मंजुरी 2017 मिळाली, 1921 कोटी रुपयाची त्यावेळेस साईबाबाची जन्मशताब्दी होती त्यावेळेस त्यांनी मिळवून दिली आणि 54 वर्ष रखडलेल्या कामाला गती दिली असेल तर महायुतीच्या नेत्यांनी। आणि म्हणून 54 वर्षानंतर 2023ला पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला 54 वर्षानंतर शेतकऱ्याला पाणी येतं। हे पाणी येत असताना एका बाजूला पाणी येतं आणि दुसऱ्या बाजूला 2005चा काळा कायदा झाला आणि जायकवाडीला पाणी देत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। उद्या काय होईल, जायकवाडी भरतं का नाही ही चिंता आहे। आमचं धरणं भरले नाही तरी चालतील, पण जायकवाडी भरलं पाहिजे ही भामुका चिंताखोर ह्या शेतकरी आहे आणि त्याला जर मुक्ती द्यायची असेल 2014ला
2005चा काळ्या कायद्यात बदल करायचा असेल तर मला वाटतं घाट माथ्याचं समुद्राला जाणारं पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी माझं ह्या डबल इंजिन सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे आणि राज्याचं सरकार आहे. राज्याचं सरकार नाही, राज्याचं सरकार टिबल इंजिन आहे. मी त्याच्यावरच येतो. ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. सर्वसाधारण शेतकरी असेल, मजूर असेल, कार्यकर्ता असेल, त्याला 18 तास देणारे सरकार आहे आणि सर्वसाधारणला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात. दुसरे आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. विजन आहे, त्यांना एकदा निर्णय केला की हे काम केलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा जोरात कर. आणि म्हणून तिसरे मुख्यमंत्री आहे अजितदादा पवार साहेब. तिसरे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि कार्यकर्त्याला बळ देणारा माणूस आहे. आणि म्हणून हा तिन्ही नेते हे घाट माथ्याचं पाणी आणल्याशिवाय ह्या ठिकाणी 2024ला आपण डबल इंजन सरकार आणि टिबल इंजन सरकार ह्या इथून निवडून जर दिलं, ह्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 115 TMC पाणी आपण आणू आणि ह्या भागामध्ये 7 तालुक्याला न्याय. ह्या ठिकाणी संगमनेर असेल, राहता असेल, अकोला असेल, संगमनेर असेल, कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, नेवास असेल, राहुरीचे वंचित भाग आहे, शेतकऱ्याला पाणी देण्याची भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मी वाजवलं नाही, मी आमदार असताना कधी वाजवलं नाही, मी आमदार असताना कधी भूमिपूजन केलं नाही, उद्घाटन केलं नाही. आपण मला 2024ला माझ्या कर्जत जामखेडला मी 95ला आमदार झालो, त्यावेळेस मला कार्यकर्ते काँग्रेसचे सांगायचे, आमदार साहेब आपलं चुकलं, आपण काम देतो तिथं वाजवायला पाहिजे, भूमिपूजन केलं पाहिजे, उद्घाटन केलं पाहिजे, तरच लोकांना. पण मला तशी कधी आवश्यकता लागली नाही. मी 95ला 25,000 मतांनी आलो, 99ला 42,000 मतांनी आलो आणि 2004ला सोनिया गांधीची सभा झाल्या देखील ह्या ठिकाणी 17,000 मतांनी आलो. काम केल्याची पावती जनता देते. परंतु ह्या भागामध्ये मी ज्यावेळेस 2024ला काम करत असताना ह्या भागातल्या जनतेचं एकच गोष्ट आहे, मी गावामध्ये अनेक कामं केले, त्याचे भूमिपूजन केलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय 2024ला ज्यावेळेस आपण सर्व निवडून देऊ त्यावेळेस वाजत गाजत काय काय बोलतात, बँड, आणखी काय शब्द आहे त्याला, काय, ढोल, ताशे, हे तिन्हीचा उपयोग करून जे जे काम करू ते काम. मी खासदार आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेला आम्ही कम्प्युटर दिले. एक मिनिट थांबा ना, अहो थांब. ह्या ठिकाणी एक मिनिट बोलता मी ह्या ठिकाणी मी अनेक गोष्टीचा उल्लेख केला, परंतु ह्या ठिकाणी 2 गोष्टीचा उल्लेख करेल. ह्या भागामध्ये काम करत असताना मी ह्या खासदार म्हणून जाताना जिल्हा परिषदेच्या शाळेला कम्प्युटर दिले आणि कम्प्युटर देत असताना मला एक सांगा वाटतं, ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी. आणि म्हणून मला वाटतं 2024च्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ह्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, ह्या ठिकाणी रामदास आठवले साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहकार्याने 2024ला पुन्हा मला उमेदवारी मिळाली. आणि म्हणून हे उमेदवारी देत असताना काही गोष्टी मला सांगावं लागेल की या ठिकाणी 2014 ते 2019ला विखे पाटील साहेबांनी मला मदत केली, ही खरी गोष्ट आहे. त्यामध्ये काय टाकाला जाऊन गाडगं लपवण्याची भूमिका नाही. पण 2024ला मला सांगावं लागेल, मी खासदाराचा उमेदवार नव्हतो. मी अचानक त्यावेळेस मला ते भाऊसाहेब वागचौरे अचानक काँग्रेसमध्ये गेले, त्यांना उमेदवार नव्हता आणि अशोकराव काळे साहेब जे आमदार होते आणि भानदास मुरकटेला कर्जतमध्ये श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळेला पाडायचं होतं साहेब. मला त्यांनी घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर मी अचानक 17 दिवसामध्ये खासदार झालो. आणि खासदार होत असताना ह्या भागाच्या काय समस्या आहे, मी 2 गोष्टीचा उल्लेख करेन. मी खासदार आहे, लोकांमधला खासदार, मी कार्यकर्ता आहे, लोकांमधला कार्यकर्ता आहे. आणि मी 2 सत्तेच्या विरोधात ज्यावेळेस आपलं मांडणं मागत नाही त्यावेळेस लढण्याची देखील ताकद ह्या खासदारामध्ये आहे. मी एकच उल्लेख करेन
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ह्या भागामधला विषय. मी खासदार होतो या ठिकाणी. पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आहे, त्यांचे वडील ह्या ठिकाणी मी आता सांगतो, ह्या ठिकाणी काम करत असताना एक गोष्टीचा उल्लेख करेन. ह्या भागामध्ये काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे, अजितदादा पवार साहेब आहे. आणि ह्या भागामध्ये मला उमेदवारी देताना राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मन मोठं केलं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ह्या ठिकाणी तन मन धनाने ह्या ठिकाणी 2024ला काम करणार आहे. आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करत असताना दोन गोष्टीचा उल्लेख करेन. आपण सर्व शेतकरी आहेत, मी जास्त उल्लेख करणार नाही. मी कार्यकर्त्यातला आमदार होतो आणि भविष्य काळामध्ये 2024ला आपण ज्या भागामध्ये निवडून देणार आहे, मी कांद्याचा विषयाला कट करताना मी दिल्लीमध्ये होतो. मी ह्या ठिकाणी पियुष गोयलला भेटलो. आमच्या नगर जिल्ह्याला 19 रुपये 75 पैसे कांद्याचा भाव होता आणि नाशिकमध्ये 24 रुपये 5 पैसे भाव होता. आता भारत सरकार नेफेड खरेदी करतं, ह्या कृषी बाजार समिती खरेदी करत नाही. आणि म्हणून आम्ही मागणी केली. गांधीजीच्या पुतळ्याला आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काम केलं. 3 तासामध्ये निर्णय झाला आणि पियुष गोयल साहेबांनी आपल्याला निर्णय दिला 24 रुपये 5 पैसे निर्णय देण्याचा. भूमिका लाल कांदा नाशिकलाच खरेदी करत होता, तो लाल कांदा आपल्यामध्ये भागी गेला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये काम करत असताना ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद होतो त्यावेळेस आमची मागणी होती नॅफेड मार्फत NCCI मार्फत कांदा खरेदी केला पाहिजे. आमचे शेतकरी कोणते एक्सपोर्ट करत नाही, पण उत्पादक खर्च जर 10 रुपये येत असेल त्यावेळेस 8 रुपये येतो. त्यावेळेस शेतकऱ्यांचा आक्रोश होतो. त्या आक्रोशाला बळी न पडता 15-20 रुपये जर भाव शेतकऱ्याला मिळाला तो शेतकरी आपल्यावर. आणि म्हणून जनतेचा बाजूनी भाग करणारा या ठिकाणी आपल्याला खासदार म्हणून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागाचे काय काम आहेत, मी खासदार म्हणून निवडून आपण दिलेल्या मताच्या भविष्य काळामध्ये घाट मात्याच्या पाण्याच्या संदर्भात आपण. दुसरी आमची मागणी आहे, या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्र पाय, तिथे 10 फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते केले आणि ॲग्रो टुरिझमच्या नावाने अकोला तालुक्याची परिस्थिती बदलेल. तिसरी गोष्ट म्हणजे शेती महामंडळाची जमीन आहे या ठिकाणी कोपर आणि श्रीरामपूरमध्ये. ह्या ठिकाणी आपण इस्रायलला शेती बघायला जातो, त्या ठिकाणी शेती महामंडळ असेल, शेतकरी असेल, राज्य शासन असेल, केंद्राचे असेल, इस्रायलच्या धर्तीवर ह्या ठिकाणी एखादा प्रकल्प केला तर 50,000 लोकांना तिथं रोजगार. आणि पूर्ण भारतवर्षामध्ये कमी पाण्याच्या शेतीवर आधारित असेल ते आपण करू शकतो. ह्या ठिकाणी ह्या जास्त बोलणार नाही. मी 2014-2019ला मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सर्वांनी मतं दिले. आणि म्हणून हे मतं देत असताना आपली भूमिका आहे ह्या 2024ला हे काम करत असताना माझ्या हातातून काय चुका झाल्या असतील भविष्य काळामध्ये 2024ला आम्ही वाजवून ह्या ती तुपा काय कोणची ढोल ताशे आणि तडमताड हे वाजून काम करू. ह्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री यांना बोलायचे असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही. 2014-2019ला आपण प्रेमाने मत. भविष्य काळामध्ये देशाचे पंतप्रधान आम्हाला आमचे कॅप्टन ह्या ठिकाणी मोदी साहेब आहे आणि मोदी साहेबांना मतं देण्यासाठी शिर्डीचा खासदाराला दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी आपण सर्व एक दिलाने महायुतीचा उमेदवार मला निवडून द्याल ही आशा व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.